सगळ्यांना शुभ संध्या. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बरेच दिवसापासून हे लॉकडाऊन झाल्यापासून मनात एक विचार होता की मराठी भाषामध्ये आपण एक वेबिनार करू. इंग्रजीमध्ये तर सगळेच करतात, तर असं वाटलं की आपल्या भाषेमध्ये पण आपण एखादा वेबिनार करूया. आपण जेव्हा केस घेतो त्यावेळेला आपल्याला कुठल्या प्रकारच्या अडचण येतात, मार्गदर्शन ह्या गोष्टीचे आहे की महाराष्ट्रामध्ये बरेच वेगवेगळ्या ठिकाणामध्ये लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. उदाहरणार्थ मी एक सहज एक गोष्ट सांगतो. आपण मुंबई सारख्या ठिकाणामध्ये जेवणाचा आवड निवड विचारतो. तेच एखादा होमिओपॅथिक डॉक्टर खेड्यात जर प्रॅक्टिस करत असेल तर आवड निवड काय विचारतो. तेव्हा तुमचं आवड निवड काय आहे जेवणामध्ये, तर लोक एक आश्चर्य रीतीने बघतात. कारण एखाद्या गरीब शेतकऱ्याला आवड निवड काय असणार. भाकरी मिळाली 2 वेळची, ठेचा मिळाला बस झालं. आणि पुस्तकामध्ये तर बऱ्याचशा गोष्टींचा आवड निवड लिहिलेला आहे. तर अशा गोष्टींमध्ये आपण काय विचारावं, कसं विचारावं, कुठला प्रश्न विचारावा, हे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की लोक जेव्हा कोर्सेस करायला जातात तर बहुतेक वेळा काय होतं की लोकांना कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये शहरातल्या लोकांसारखं प्रश्न विचारता खेड्यागावात येत नाही. कारण त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, त्यांचे राहणीमान वेगळं आहे, त्यांचं खाण्यापिण्याचं पद्धत वेगळी आहे. त्या सगळ्या गोष्टीचं जर आपण बघितलं तर आपण शहरामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रश्नोत्तर करतो त्या पद्धतीने आपण एखाद्या खेड्यापाड्यामध्ये जर प्रॅक्टिस करत असेल तर ते चालणार नाही. की वेगवेगळ्या लोकांचं पद्धत बोलायची वेगळी आहे. काही लोक स्पष्ट बोलतात, काही लोक बोलत नाहीत. काही लोक खूप बोलके असतात, काही लोक अजिबातच बोलत नाही. तर खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये आपण काय घ्यावं आणि न बोलणाऱ्या लोकांना आपण बोलकं कसं करावं, ही पण एक अडचणच आहे. तर अशा वेळेला आपण कुठल्या रीतीने आपण लोकांचं हिस्ट्री जे म्हणतो आपण ते कसं आपण काढावं, कसं घ्यावं, ह्याबद्दल आपण थोडंसं एक संक्षेप मध्ये काहीतरी आपण चर्चा करू. कारण 2 तास आहेत. आणि दुसरं की आपण केस घेतो मात्र ठीक आहे, पण ते केस घेतल्यानंतर आपण रेपर्टरीमध्ये ते रुब्रिकमध्ये कसं कन्वर्ट करायचे, मायाझम कुठं शोधायचं, कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम जे पेशंट बोलतो ते आपण
आपल्या पुस्तकामध्ये कसं बघायचं, रेपर्टरीमध्ये कसं बघायचं, मटेरिया मेडिकामध्ये कसं बघायचं, असे बरेचशा अडचणी आहेत आपल्यासमोर. तर आपण सामूहिक रीतीने ह्या गोष्टीबद्दल थोडंसं चर्चा करूया. केस घेणं म्हणजे केवळ सिम्पटम काढणं हेच नव्हे. बहुतेक लोक काय करतात, पेशंट आल्याबरोबर बोला तुमची तक्रार काय काय आहे. पण अधिकतम लोकांना मानसिक तणाव, आर्थिक परिस्थितीचे प्रॉब्लेम्स, अशा बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी असतात. घरगुती प्रॉब्लेम असतात आणि आपण त्यांना थेट तक्रार काय हे विचारतो त्यांना. अर्थात पेशंटला सांगायचं काय असतंय, मनातलं गोष्ट, आणि आपण जातो कुठं. कदाचित त्या व्यक्तीला ते शारीरिक प्रॉब्लेम जे आहे, कंप्लेंट जे आहेत, ते जास्त महत्वाचं नसेल. त्या व्यक्तीला कदाचित आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी असेल आणि त्या अडचणी पायी तो त्रासलेला असेल आणि त्या त्रासापायी त्याला ते तक्रार चालू झालं असेल कदाचित. तर अशा वेळेला आपण काय करावं, आपण सुरुवात कसं करतो, प्रश्न कसं विचारावं, हे सगळ्यात मोठा इश्यू आहे. तर बरेच लोक आपण प्रश्न लिहित नाही. आपण काय विचारतो पेशंटला हे आपण लिहितच नाही. नुसता पेशंट काय बोलतो ह्याच्याबद्दल आपण माहिती लिहित जातो. बरेच लोक केसेस इथं पाठवतात, सर बघा हे पेशंट मध्ये एक प्रॉब्लेम आहे, मला जरा समजत नाही कसं जावं पुढं. मला जर करता तुम्ही फक्त पेशंटची माहिती पाठवून दिली तर मला कळणार कसं की आपण काय प्रश्न विचारला जेणेकरून पेशंटने हे उत्तर दिलंय. कारण ज्या मुद्द्यावरती पेशंट असतो त्या मुद्द्यावरती जर आपण प्रश्न विचारत नाही तर केस कुठेही पुढे जाणार नाही. पेशंटला एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, गुडघे दुखतात डॉक्टर आणि हे त्वचा रोग चालू झालेला आहे मला आणि गेल्या हे 2 वर्षापासून आहे. हे एक उदाहरण. आणि आपण लगेच विचारायला चालू करतो कुठल्या प्रकारे दुखतंय, ते दुखतंय म्हणजे नेमकं काय होतंय. पण आपण हे विचार करत नाही की पेशंटला त्या बाबतीत काही माहिती नसतो. जर पेशंट सांगत असेल 2 वर्षापासून सुरू झालेला आहे तर एक सर्वसामान्य रीतीने आपण काय विचार, बर 2 वर्षापासून चालू झालेला आहे. 2 वर्षापासून म्हणजे 2 वर्षा अगोदर काही प्रॉब्लेम नव्हतं का तुम्हाला? मानसिक म्हणा किंवा काही दुसऱ्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं ताण म्हणा किंवा काही असं काही घटना होतं की काय झालेलं होतं का 2 वर्षा अगोदर, जेणेकरून या प्रकाराचा आजार पेशंटला सुरुवात झाली, ज्याला आपण केवळ आपल्या भाषेमध्ये एलिमेंट्स फ्रॉम म्हणून सांगतो.
तर आपण हे शोधायचा प्रयत्नच नाही करत की कदाचित काही कारणास्तव हे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. जर आपण हे प्रश्न विचारलं की 2 वर्षा अगोदर सगळं व्यवस्थित होता का, असेल तर हो म्हणेल. जर काही प्रसंग किंवा काही घटना घडलं असेल तर त्या बाबतीत नक्कीच तो व्यक्ती सांगेल. काल परवाचीच गोष्ट. डॉक्टर हे काय आहे की 6 महिन्या अगोदर माझ्या मुलीने माझा मनाविरुद्ध पळून लग्न केलं. मनाला खूप वाईट वाटलं ते. आणि तेव्हापासून हळूहळू बघा हे तक्रार सुरू झाले माझे. जेवढं मला आठवतंय त्या अगोदर काही प्रॉब्लेम नव्हतं, पण हे जेव्हा घटना घडली तेव्हापासून हे सगळं सुरुवात झाली. ठीक आहे, मुलगी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं, हे एक प्रसंग आहे, हे एक घटना आहे. त्या घटनेशी निगडीत ह्या व्यक्तीला त्याच्यामुळे काय परिणाम, कुठल्या रीतीने परिणाम झाला, मानसिक म्हणा शारीरिक म्हणा, कुठल्या रीतीने परिणाम झाला, काय झालं त्या व्यक्तीला. जर आपण हे प्रश्न विचारतो तर एलिमेंट्स फ्रॉम हे जे मुद्दा आहे आणि कुठल्या रीतीने त्याच्यावर परिणाम होतो हे स्पष्ट होतं. त्याच्याने परिणाम डॉक्टर, आमच्या समाजामध्ये मी काय उत्तर देऊ, म्हणजे एक प्रकाराचा अपमान आहे ना. कळलं नाही मला डॉक्टर साहेब, ह्या घटनेमुळे माझ्या नावावरती एक डाग लागलं. समाजासमोर मी आता तोंड कसं दाखवू, रोजचं उठणं बसणं आहे त्यांच्याबरोबर, लोक काय म्हणतील, ज्याला इंग्रजीमध्ये आपण परसेप्शन म्हणतो. एखाद्या घटनेला कुठल्या रीतीने एखादा व्यक्ती बघतो, समजतो, भावनिक होतो, स्वतःबद्दल एक प्रकाराने विचार करतो, ज्याला डेल्युजन म्हणतो, आणि त्या पायी त्याची आत्मा काय अनुभव करते त्या प्रसंगापासून, हे संघटित रूप आहे ज्याला आपण तणाव म्हणतो. कारण प्रत्येक व्यक्ती म्हणणार मला टेन्शन आहे, मला खूप स्ट्रेस आहे. डॉक्टर साहेब, आवाज ऐकू येत आहे ना माझं? हो सर. ओके. तर प्रत्येक व्यक्ती आपल्या क्लिनिकमध्ये येणारे, मला वाटतं अर्धे लोक तर टेन्शन आहे हेच म्हणतात. पण टेन्शन काय आहे, कुठल्या गोष्टीची टेन्शन आहे, टेन्शन म्हणजे काय? टेन्शन म्हणजे एखाद्या घटनेला आपण ज्या रीतीने बघतो, एखाद्या घटनेला ज्या रीतीने आपल्याला भावनात्मक रीतीने ते आपल्यामध्ये बदल आणतंय, त्या घटनेमध्ये ज्या पद्धतीने आपण स्वतःबद्दल विचार करतो, ज्याला आपण डेल्युजन म्हणतो, आणि त्याच्या पायी आपल्यावरती मानसिक, शारीरिक आणि आत्मिक लेवलवरती एक प्रकारचा आपल्यामध्ये एक अनुभव तयार करतो, ज्याच्या पायी मानसिक रीतीने आपण आजारी होतो किंवा शारीरिक रीतीने आजारी होतो. हे संघटित रूप आहे ते तणावाचं. कारण प्रत्येक व्यक्तीचं बघण्याचं दृष्टिकोन वेगळं आहे.
प्रत्येक व्यक्तीचं आपल्या स्वतःच्या तक्राराबद्दल किंवा घटनाबद्दल बघायची दृष्टिकोन वेगळी आहे, समजायचं दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्याच्या पायी तो अनुभव करतो आणि किती वेळापर्यंत ते आपल्या मनात राहतंय, ज्याला आपण विसरू शकत नाही, जे वारंवार आपल्याला त्रास देतो, ज्याच्यामुळे आपली झोप मोड होती, ज्याच्यामुळे आपली भूक वर खाली होतंय, ज्याच्यामुळे आपल्याला बेचैन होतो, ज्याच्यामुळे आपल्याला समाधान होत नाही, कुठे लक्ष लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण म्हणजे जे घटना घडलेली आहे त्याच्या पायी आपण ज्या गोष्टींचं आपल्याला एकदम मनाला लागलेलं आहे, जे आपण विसरू शकलो नाही. ज्याला आपण हिंदीमध्ये काय म्हणतो, जिस तरह से आप देखते हो, सोचते हो, परखते हो, समझते हो, प्रतिक्रिया करते हो और मानसिक और शारीरिक रीति से उसका अनुभव करते हो, ये संगठित रूप से उसका तनाव है. आणि आपण काय करतो, केवळ त्या चीफ कंप्लेंटच्या पाठीमागं फक्त त्या चीफ कंप्लेंटला एक्सप्लोर करायचं बघतो. फक्त ते चीफ कंप्लेंट ठीक आहे करा, पण काही प्रश्न समोरच्या व्यक्तीला कळत नाही. दुखण्याचा प्रकार काय, दुखणं आहे डॉक्टर साहेब, आता त्याचा प्रकार काय सांगू, आता बसा आणि आपल्या पुस्तकामध्ये पुल्लिंग, ड्रॉइंग, बर्निंग, स्टिंजिंग, स्टिकिंग, दुनियाभरचं पेन्स लिहून ठेवलेलं आहे आणि त्या व्यक्ती बिचाराला कळत नाही दुखण्याचा प्रकार म्हणजे काय. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला कळत नाही तर मी प्रत्येक वेळेला काय करतो, आपण ते प्रश्न परत परत रिपीट करत नाही आणि सहजासहजी काय करतो, मी पाहत नाही दुखण्याचा प्रकार कसं दुखतंय हो. काही लोक तर उदाहरण पण देतील, म्हणजे खेचल्यासारखा होतो का, असं मुरगळल्यासारखं होतो काय, फिजिशियनचं जेस्चर दिसून येतात, फिजिशियनचं टाईप ऑफ पेन दिसून येतात. आता फिजिशियन पेनफुल झालेला आहे पण पेशंटला काय कळत नाहीये बाबा काय बोलायचं ते. तर अशा वेळेला आपण समजून घ्यायला पाहिजे की ह्या पेशंटचं आपल्या समोर जे बसलेलं आहे त्याची तेवढी ऐपत नाही समजण्याची. त्यामुळे आपण त्या प्रश्नाच्या पाठीमागे जाऊन त्याला वारंवार ते प्रश्न विचारणं योग्य नाही. बरं, अजून काय काय होत आहे, प्रश्न जरा स्प्रेड करा. अजून काय काय होतं बाबा, कधीपासून चालू झालंय बाबा, जास्त कधी त्रास होतो, ह्या गोष्टी थोडंफार पेशंट बोलू शकतो. त्यामुळे पहिला इश्यू हे आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवा, सायंटिफिक क्वेश्चन विचारला जाऊ नका. सायंटिफिक क्वेश्चन म्हणजे टाईप ऑफ पेन, कॅरेक्टर ऑफ पेन, नेचर ऑफ पेन, हे जे आपण जे आपल्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे ते त्या पेशंटला कळणार नाही. त्यामुळे अशा प्रश्न विचारायला जाऊ नका जेणेकरून पेशंटला अजिबात कळत नाही. एक. दुसरा, बरंच वेळा पेशंट काही चीफ कंप्लेंट सांगून गप्प बसतो. होतं की नाही सगळ्यांबरोबर, पुढं काही बोलतच नाही आणि तुम्ही पटकन दुसरा प्रश्न विचारायला बघता. त्यामुळे आपण हे समजून घेत नाही की पेशंटनी आपलं पूर्णतः चीफ कंप्लेंट बोलणं किंवा जे काय बोलत होते ते संपवलं की नाही. ज्याला आपण हे शब्द वापरतो, पॉज घ्या, थांबा 2 मिनिटं, काही प्रॉब्लेम नाही. साधा उदाहरण, आपण जेव्हा ओरल एक्झामिनेशन द्यायला जातो, मास्तरांनी आपल्याला प्रश्न विचारलं, विचार करा आपली अवस्था काय झालेली असते त्यावेळेला. अरे कुठं तरी वाचलंय सर, सर सर एक मिनिट, सर 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 कुठंतरी वाचलंय. आपण totalconfusion.com मध्ये असतो.
कारण त्यावेळेला आपले सेन्सेस एवढे नंब झालेले असतात, एवढे बधीर झालेले असतात की समोर मास्तर आहे, त्यांनी विचारलाय प्रश्न, आपल्याला माहिती आहे पण ते तोंडात येत नाही. पेशंट पण शेवटी माणूसच आहे, कदाचित त्यांनाही तेवढा वेळ लागतच असेल. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, सुरुवातीच्या वेळेला थोडंसं वेळ द्या, पेशंटला जरा असा आठवण करून घेऊ दे की काय वा त्यांनी विसरला असेल. कारण बहुतांश क्रॉनिक डिझीजमध्ये असे बऱ्याचशा वेळा असे होतात की लोक आठवण करायचा प्रयत्न करतात, कधीपासून झालेला आहे आणि काय काय होतं बाबा त्या दरम्यानामध्ये, अजून काय काय झालं माझ्या बरोबर. क्रॉनिक डिझीजमध्ये बहुतांश वेळा लोक विसरतात, कारण ते वेळ तेवढी निघून गेलेली असती, त्यांना लगेच लक्षात राहत नाही. एक्यूटमध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण ते कालचं गोष्ट आहे आणि आज काहीतरी कंप्लेंट घेऊन आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला एलिमेंट्स फ्रॉम, तुम्हाला सगळं काय कुठली बाजूला आहे, कुठल्या प्रकारे दुखतंय, काय केल्याने बरं वाटतं, हे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर कट मिळतात. कारण वेळ फार फार तर 24, 36, 48 तासाचाच असतो ते कंप्लेंट्स यायला. आणि कशापासून चालू झालेले हेही बरेच लोकांना माहिती असतं. काय नाही डॉक्टर, काल संध्याकाळी लोणचं खाल्लं होतं, त्याच्यानंतर थंड पाणी प्यालो आणि घसा खवखवाला. पण क्रॉनिक कंडिशन मध्ये बरेच वेळा लोक लक्षात राहत नाही, कारण बरंच वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे त्या बाबतीत त्यांना कृपया वेळ द्या, थोडंसं पॉज घ्या आणि मग पुढे जावा. आता आले काही ह्या गोष्टींचं की काही पेशंट काहीतरी सांगायचं असतंय आणि आपण अस्वस्थ होतो विचारण्यासाठी. स्वतःमध्येच बघा, कधीतरी मित्रांना काहीतरी सांगायचं असते, सिक्रेट गोष्ट, आणि आपण काय करतो, सांगणार आहे, सांगत नाही, अरे सांग ना, अरे एवढा विश्वास नाही का माझ्यावरती, सांग. जेवढा आपण पोकरायचा प्रयत्न करतो तेवढं तो माणूस सांगणार नाही. हे माणसाचं गुणधर्म आहे, ज्याला आपण सिंपल गोष्ट म्हणतो ना, डिटॅचमेंट इज द बेस्ट वे ऑफ अटॅचमेंट. आपण जर करता अति जास्त पोकरायचा प्रयत्न केलं तर बरंच वेळा पेशंट सांगायला जात नाही. थांबा, सांगायचं असेल तर डेफिनेटली सांगेल. आणि म्हणून ते म्हण आहे, सायलेन्स स्पीक्स, इग्नोरन्स इज ब्लिस. आपण जर करता थोडंसं समाधानाने घेतलं तर समोरचा व्यक्ती नक्कीच सांगेल. आणि त्याचं मूळ कारण काय आहे, समोरच्या व्यक्तीला विश्वास निर्माण करायचा असतंय आपल्यावर. कोणीही आपलं कुठलीही सिक्रेट गोष्ट किंवा आपलं वैयक्तिक गोष्ट उघडपणाने कोणालाही सांगणार नाही एका झटक्यात. तुम्ही स्वतःहून विचार करा, तुम्हालाही जर करता काही गोष्टी सांगायचं असेल तर तुम्ही सगळ्यांना सांगत सुटणार नाही. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास करता, ज्या व्यक्तीवर तुम्ही उघडू शकता, उघडपणाने बोलू शकता, त्याच व्यक्तीबरोबर तुम्ही ती गोष्ट शेअर करणार, हो की नाही? त्यामुळे ते विश्वास डेव्हलप करण्यासाठी थोडंसं तुमच्या ह्याच्यामध्ये एक स्पेस म्हणतो ना आपण, ते वेळ द्या, ते स्पेस द्या. लोक मला विचारतात, तुमच्याकडे लोक कसे काय एवढं सेन्सेशन पर्यंत जातात? प्रत्येक जण जात नाही, हे पहिला गोष्ट सांगतो.
प्रत्येक व्यक्ती सेन्सेशन लेवल पर्यंत जात नाही, लिहून घ्या. पण जे लोक जातात त्याच्यामध्ये कॉमन थीम काय बघितलेलं मी, की आपण ते स्पेस देतो त्या व्यक्तीला उघडपणाने बोलण्यासाठी. ते जे विश्वास आपण डेव्हलप करतो पेशंटच्या बरोबर, ते महत्वाचं असतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं जे काही वैयक्तिक गोष्ट आहे ते कोणालाही दुसऱ्यांना सांगणार नाही, हे विश्वास त्यांना पाहिजे. काहीतरी कारण असल्याशिवाय कुठलीही घटना घडत नाही. प्रत्येक गोष्टी म्हणून अफॉरिझम नंबर 9 मध्ये हानेमाननी काय सांगितलंय, सेन्सेशन अँड फंक्शन, द व्हायटल फोर्स इन हेल्थ that animates this material body through sensation and function. उदाहरणार्थ रस्टॉक्स का बाबा प्रत्येक वेळेला चालतो? रस्टॉक्स वारंवार चालत राहतो, कारण जर करता तो चालला नाही तर त्याचे सांधे सगळे अवघडून जातील. सांधे अवघडून जाऊ नये म्हणून रस्टॉक्स चालतच राहतो, ज्याला आपण बघतो बेटर बाय कंटिन्युअस मोशन. कारण जर करता तो चालला नाही, कुठेही थांबला, तर त्याला असं वाटतंय की बाबा माझे हे जे सांधे आहेत हे सगळं अवघडून जातील, चालू शकणार नाही मी, सगळं आकडून जातील. ही आहे त्या रस्टॉक्स पर्सनची, त्या रस्टॉक्स व्यक्तीची मेन सेन्सिटिव्हिटी. त्यामुळे आपल्याला काहीतरी होतंय आणि ते होऊ नये म्हणून आपण काहीतरी करतो. लोक काय म्हणतील, इन्सल्ट होईल ना. इन्सल्ट म्हणजे काय, समाजामध्ये एक प्रकाराचं खालीपण होईल ना. खालीपण म्हणजे काय, तुच्छ सारखं वागतील ना. तुच्छ म्हणजे काय, केस पुढे निघाला, ते सुसाईड बाजूला राहिलं, बघायची दृष्टिकोन, डेल्युजन लुक डाऊन अपॉन, insulted that she is. काही क्वेश्चन? फक्त बोट दाखवा म्हणजे मला सांगता येईल. कोणाचं काही क्वेश्चन इथपर्यंत? विक्रम साहेब, इंटेन्सिटी याच्याने हे दर्शवते की इंटेन्सिटी शुड बी मॅच. करेक्ट, परफेक्टली. इंटेन्सिटीवर हा, किती इंटेन्स आहे आणि आपण किती इंटेन्स मध्ये ते घेतोय, आणि त्या व्यक्तीचं स्टेटमेंट खरोखरच इंटेन्स आहे का, त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं, हे खूप महत्वाचं आहे. आणि अनेकदा आपण ह्याच्यामध्ये फसतो. अनेकदा भले भले लोक आहे, इव्हन सिनियर प्रॅक्टिशनर फसतात त्याच्यामध्ये. कारण आपण काय घ्यावं काय नाही घ्यावं म्हणून होमिओपॅथ मध्ये काय होतं, मेजर प्रॉब्लेम, 10 लोक एक केस बघत असतील तर 10 वेगळे वेगळे रेमेडी. कारण प्रत्येकाचं बघायची दृष्टिकोन वेगळी. त्यामुळे हा, येस विक्रम. जे लोक फक्त बोलायसाठी बोलतात ना, फक्त ते बोलून ऑलरेडी ते त्यांचा रुब्रिक देतात, इट मे कॅशियल. करेक्ट. त्याच्यावरती पुढे तेच सांगणार होतो की त्या बोलण्यावरनं त्याची रुब्रिक निघते. बिलकुल निघते. आणि कोणी काही नाही बोलत
कोणी काहीच बोलत नाही, पण तो सर्व सर्व बोलून देतो. सर्व बोलून जातो. त्यामुळे तर ते बरं आपल्यावर depend आहे. हा त्यामुळे बरेच लोक म्हणतात की न बोलणारा पेशंटला आपण कसं हे विचारावं. उलट चांगलं अति बोलणारा तर कितीतरी बोलतात आणि आपण काय काय घेतो. लक्षात ठेवा, अति बोलणारे केसेस खूप महागात पडतात. कारण ते एवढं, आणि स्पेशली कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये जे जर करता कोणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला असेल किंवा कोणी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल तर एवढे बोलतात. आणि 10 मधले कमीत कमी 7 लोक तुम्हाला रो 4चे दिसणार. पॅकेज, सॅलरी, इन्क्रीमेंट, अप्रेझल्स हे कॉमन गोष्ट सांगणार. मला किती मिळतो, मला तिथं पॅकेज एवढं आहे, माझं रिझ्यूम इथं दिलेलं आहे, माझं आता प्रमोशन होणार, माझे अप्रेझल्स असे आहेत. आणि तुम्ही म्हणणार वा मिनरल किंगडम दिसतो, मनी मॅटर्स आहे, कलकेऱ्या बलकेरे हे कॉमनली निघणार. त्यामुळे लक्षात घ्या की किती आपण घ्यावं, कसं घ्यावं. यस विक्रम. म्यूट आहे, म्यूट. हा, ते ऑटोमॅटिक ते निघणार नाहीये. करेक्ट. राईट. तर ह्या गोष्टीसाठी म्हणून मी का हे केस प्रेझेंट करायचे कारण काय की बरंचदा लोक बाहेरनं काहीतरी बोलतात, पण आपण जर पोकरलं नाही तर आपण दिशाहीन. तिने सुसाईड सांगितलं सुरुवातीला, पण नंतर सांगितलं की ट्रेनमधनं उडी मारणार, नंतर म्हणाली फाशी घालून घेणार, नंतर म्हणाली दुसरं काहीतरी नाही, फक्त हातपाय तुटतील, LIC माझं देणार नाही पैसे. शेवटी म्हणाली नाही, सुसाईड कॅन्सल, हार्ट अटॅक. म्हणजे सुसाईड करणार म्हणून तूच बोलली, कॅन्सल करू म्हणून तूच बोलली. ह्याच्यावरनं आपण विचार करायचा की आपण खरोखर ते सिम्पटम घ्यायची की नाही घ्यायची. राईट. पुढं मे बी हार्ट अटॅक, सुसाईड कॅन्सल, हार्ट अटॅक. म्हणजे भारताला पण काही त्रास नाही पाहिजे. स्वार्थी आहे ना जरा. परत त्यांनी दिलं काहीतरी स्पॉन्टेनियसली. स्वार्थी आहे ना जरा, घ्या उचला. हे जे स्पॉन्टेनियसली येतात हे खूप महत्वाचे असतात. जे आपण पोखरून काढतो त्याच्यापेक्षा जे स्पॉन्टेनियसली निघतो ते खूप महत्वाचे असतात. नकळत बोलली ती. राईट. पुढं ओके. तर अशा रीतीने आपल्याला ह्या केसमध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर हे होतं की आपण कुठल्या रीतीने बघायचं, काय बघायचं, कसं बघायचं, आणि पॉज घेऊन. अति गडबड करून प्रश्न जर टाकत गेलो तर आपल्याला ते काही माहिती मिळणार नाही. म्हणून हनेमाननी 84 एफॉरिझम मध्ये काय दिलंय, ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग. मला काय बघायचं ते बघा असं नाही म्हटलं त्यांनी, किंवा मला काय ऐकायचं ते ऐका असं नाही. जे काय दिसतंय ते तसंच उचला. जे काय ऐकू येतंय पूर्णतः ते ऐका. हे खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची. आणि नंतर तुम्ही रिमार्क करा. फिजिशियन सीज, हिअर्स अँड देन रिमार्क्स. बोलत असताना आपण ऐकतो, लगेच रेमेडी बद्दल रिमार्क करणं चुकीचं आहे. दिसलं लगेच आपण म्हणतो अरे हे प्रकारचं डाग आहे, ह्याला हे आहे, ग्राफाईड देऊन टाका. चुकीचं आहे ते. त्यामुळे पहिला गोष्ट हे आहे, पहिला हे मेन ऑब्जेक्टिव्ह हे आहे की बघा, जे काय कम्प्लिटली दिसतं ते बघा.
पूर्णतः ऐका, केस संपू द्या, त्याच्यानंतर रेमेडीचा विचार करूया. म्हणून मी बऱ्याचशा लोकांना हे सांगतो सुरुवातीच्या वेळेला, मला कुठंही जायचं नाही, रेमेडी मिळणार नाही, पाहू बरं हे पर्सन, हे व्यक्ती काय म्हणतंय ते, ऐकूया बरं ह्या व्यक्तीचं म्हणणं तरी काय आहे, बघूया बरं ह्या व्यक्तीचा त्रास काय आहे. पुस्तक बाजूला, ज्ञान सगळं बाजूला, पहिलं ऐकणं, बघणं, मग बघूया काय आहे. पण बरेच लोक काय करतात, ऐकता ऐकता बघत राहतात पुस्तकात. मग क्षणाला पल्सिटीला, दुसऱ्या वेळेला रस्टॉक्स, तिसऱ्या वेळेला ब्रायोनिया, चौथ्या वेळेला दुसरं काहीतरी. का बाबा, आपण तुकड्या तुकड्याने इन्फॉर्मेशन घेतो. आपण समाधानाने अखंडित रूपने ते पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन, आता माझ्याकडे सगळं काय आहे, आता मी बघतो काय आहे ते. ह्या पद्धतीने जर आपण विचार करायला गेलो तर डेफिनेटली त्याच्यामध्ये फरक पडेल. राईट? काही प्रश्न कोणाचं तरी? प्रश्न असतील तर तुम्ही ते माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा, आणि माईक पुन्हा म्यूट करा. काही प्रश्न? हॅलो. हा, प्रगती. सर, मला एक विचारायचंय. खूप वेळा जेव्हा आपण क्रोनिक केस घेतो ना, तेव्हा आपण म्हणजे पहिले पेशंटचे सिम्पटम्स किंवा ते ज्या कंप्लेंट्स येऊन आलेत, म्हणजे पॅथॉलॉजी वगैरे, किंवा त्यांची माइंड, त्यांचं नेचर, ड्रीम, स्लीप, आपण असं सगळं विचारताना खूप वेळा पेशंट नेचर बद्दल म्हणजे विचारलं ना, माझं नेचर, म्हणजे असे एकदम कन्फ्यूज असतात, काहीच बोलायला तयार होत नाही. मग आणि आपल्याला कुठेतरी असं एक्झॅक्ट क्ल्यू मिळत नाही, तर तेव्हा ते कसं विचारलं पाहिजे, म्हणजे आमचं काय चुकत असेल का ते नाही बोलत. म्हणजे असं मला खूप वेळा असं मी हे फेस केलं, तर मला असं वाटलं तुम्हाला विचारावं. व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रगती. आपण एक लक्षात ठेवायचं, समजा जर करता एखाद्याचं जॉईंट फॅमिली आहे, ये पूरा आज मराठी आपलं समजा जर करता जॉईंट फॅमिली आहे आणि त्या जॉईंट फॅमिलीमध्ये 4 भावंड राहतात, मुलं वगैरे सगळे मिळून समजा जर करता 15 लोक आहेत, आणि एखादा गेस्ट आला, आपणच ते दरवाजा उघडतोय. आपण असं नाही म्हणणार किस काम के लिए आए, क्या चाहिए आपको, आपण असं तर नाही म्हणत. आपण पहिला दरवाजा उघडल्याबरोबर आपण कोण, काय काम काढलं, कोणाला भेटायचंय, एक पद्धत असते ना विचारायची. जर करता आपण सरळ सरळ चीफ कंप्लेंट सांगा, बरं तुमच्या स्वभावाबद्दल सांगा, हे ऑब्व्हियस वाटतं. ह्या गोष्टीसाठी आपण एकदा केस टेकिंगची पद्धत, कशी केस घ्यावी, एखाद्या व्यक्तीबरोबर आपण कसं बोलावं, कारण आपल्या क्लिनिकमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती आपला गेस्ट असतो, आणि त्या गेस्टसाठी आपण डायरेक्टली जर करता एखादा प्रश्न विचारला गेलो तर तो पाठीमागे सरकेल. तो या, बसा, काय काम काढलं, असं आपण विचारतो ना एखाद्या गेस्टला. त्या पद्धतीने जर करता एखादा पेशंट आला, या, बसा, काय प्रॉब्लेम आहेत आपल्याला, आणि काय, कधीपासून, काय काय होतं सविस्तर सांगा. बर, आणि बोलता बोलता तो काहीतरी असा एक विशेष गोष्ट देऊन जातो बोलण्याच्या याच्यामध्येच, त्या गोष्टीला उचला.
बघूया आपण अजून एक केसचं एक्झाम्पल बघूया. व्हेरी गुड प्रगती. सर माझा पण एक प्रश्न आहे हम्म. की हा काय का? होतं की आपण पेशंटला विचारतो, म्हणजे आपण केस घेतो आणि आपण जेव्हा ती रेपर्ट्राईज करत असतो तेव्हा तिथे लिहिलेलं असतं की याला या साईडला पेन आहे का, पेन कशा प्रकारचं आहे. तर तेव्हा ना मग ते पेशंटला असं विचारणं खूप फालतू वाटतं की कशा प्रकारचं पेन आहे, कारण की त्यांना ना हे कळतच नाही की या प्रकारचे सुद्धा पेन असतात. पण सो मेनी टाइम्स आपल्याला असा प्रश्न विचारावा लागतो की कशा प्रकारचं पेन आहे, तर ते आपल्याला हसतात. तर याच्यासाठी काही दुसरा प्रश्न आपण विचारू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला कळेल. व्हेरी गुड काजल. त्याचं मेन कारण हे आहे की जर मी मगाशी पण बोललो, जर एखाद्या पेशंटला तेवढं समज नसेल आणि आपण काय करतोय, आपलं ज्ञान त्यांच्यावर लादायचा प्रयत्न करतोय. आपण त्यांचं हिस्ट्री काढून त्याच्यामधनं आपण रेपर्टराईज नाही करत. आपण काय करतोय की आपल्याला माहिती आहे साईड आहे, राईट साईड, लेफ्ट साईड, अपर साईड, लोअर साईड, हे आपल्याला माहिती आहे, पण समोरच्या व्यक्तीला माहिती नाही ते. त्यामुळे आपण काय करतोय, ते साईड शोधण्याच्या पाठीमागे, कारण आपण त्याच्या अगोदरच काहीतरी रेमेडी आपल्या डोक्यामध्ये बसवून ठेवलेला असतो आणि त्या पायी आपण ते रेमेडी त्या साईडला बसते म्हणून आपण विचारायचा प्रयत्न करतो. एक हे असेल, किंवा त्या व्यक्तीला त्या गोष्टी समजत नसेल तर आपण त्या गोष्टीला का विचारावं. कारण 84 एफॉरिझम मध्ये पहिला लाईन काय आहे, पहिलाच लाईन, पेशंट नॅरेट्स ऑल दॅट ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम. आता पेशंटला जर करता माहिती नसेल राईट साईड लेफ्ट साईड, तर आपण कोण असतो विचारायला. पेशंट जर करता सांगत नसेल तर आपण बळजबरीने विचारून उपयोग नाही. आणि बरंच वेळा लक्षात ठेवा, बरंच वेळा पेशंटची सायकोलॉजी अशी असते की डॉक्टर काहीतरी चांगला औषध देईल, ह्या पायी तो बिचारा एकदम विनम्र रीतीने सांगेल राईट साईड दुखतोय डॉक्टर साहेब जास्त जास्त करून, तर आपल्या अंदाजाने तुम्हाला सांगून मोकळा होईल. का तर आपण वारंवार विचारलंय, डॉक्टर कुठंतरी रागात येऊ नये आणि काहीतरी औषध देऊ नये म्हणून बोलून टाकूया राईट साईड किंवा लेफ्ट साईड काहीतरी, डॉक्टर खुश राहायला चांगलं औषध देईल. कारण त्या बिचाराला माहिती नाही, त्या बिचाराला एवढं माहिती चांगलं औषध देईल. आणि अशा वेळेला काय होतं की आपण बऱ्याच वेळा चुका करतो, कारण आपण हे आपल्या पद्धतीने विचार करतोय. कॅज्युअली जर करता आपण विचारता बर काय काय होतंय, बर एक काही बाजू आहे का, कुठला दोन्ही गुडघे दुखतात का, कॅज्युअली दिलं त्यांनी घ्या, नाही दिलं सोडून द्या. काजल, थँक्यू सर. सो आपण कुठल्याही पद्धतीने पेशंट वरती आपलं ज्ञान लादू नये. म्हणून ते मला बऱ्याच लोकांना माहिती पण आहे ते डायलॉग, बी अ फूल इन द बंच ऑफ फूल्स अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ फुलिशनेस. हिंदीमध्ये म्हणतात ना, येडा बनके पेढा खाओ. येस सर. मला कळत नाही, तुम्ही सांगा बाबा. मला समजत नाही, तुम्ही समजवा. आपण जर विचार केलं की ह्या खुर्चीवर बसून मला सगळं समजतंय, संपलं मग काम तिकडे. मग आपण आयुष्यात कधी, हॅलो, म्यूट करा प्लीज. मग आयुष्यात आपण कधीही केस बरोबर घेऊ शकणार नाही. कारण परत त्या 84 एफॉरिझम मध्ये हनीमॅनने क्लिअरली सांगितलंय, द फिजिशियन रिमेन्स सायलेंट, इट इज अ पेशंट हू टॉक्स. आणि म्हणून मी म्हणतो की आपला दवाखाना म्हणजे एक होमिओपॅथिक थिएटर आहे. आणि जो कोण आपल्या समोर येते केस घेण्यासाठी तो कलाकार आहे, कला त्याची आहे, डायरेक्टर तोच आहे, प्रोड्युसर तोच आहे.
डायलॉग लिहिणारा पण तोच आहे, आपण फक्त तिकडं त्याला ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. हे जर करता आपण बरोबर जर आपण आपल्या डोक्यामध्ये बसून घेतलं तर आपण शक्यतो चुकणार नाही. आपण आपल्या रीतीने आपल्या विचाराने आपण प्रश्न मांडायला जातो. म्हणून मी सांगतो, जर कुठेही अडचण आलं तर केसेस पाठवून द्या, पण प्रश्न लिहून तुमच्या केसेसमध्ये प्रश्न असला पाहिजे तरच कळेल. आणि त्यासाठी मी काय केलं, कोकण वर्कशॉपमध्ये गायडेड केस टेकिंगचा प्रकार चालू केलेला आहे. म्हणजे एक व्यक्ती फिजिशियन असणार पार्टिसिपंट मधला आणि एक व्यक्ती पेशंट म्हणून हे बसणार त्या पार्टिसिपंट मधलाच. पेशंटला पण कळेल की समोरचा व्यक्ती मला चुकीचा प्रश्न विचारतोय. पेशंटला पण अनुभव होतो, कारण तो पण डॉक्टर आहे. आणि विचारणारा पेशंट फिजिशियन जो विचारतो, फिजिशियन जो रोल करतो, त्यालाही कळतंय आपण कुठं चुकतोय, आपण काय करायला लागलोय आणि प्रश्नाला किती महत्व आहे, कुठला प्रश्न कुठं विचारावं, कसं विचारावं, कधी विचारावं, कधी थांबावं. आणि म्हणून ते पी फॉर्म्युला तयार केलेला आहे सध्या मी. 8 पीज आहेत. पहिला पी म्हणजे ते पर्पज, की प्रत्येक प्रश्न विचारण्याच्या पाठीमागं फिजिशियनचं एक ठाम मुद्दा, कारण असला पाहिजे. मी का विचारतोय प्रश्न, आणि ते पर्पज असल्याशिवाय जर करता आपण प्रश्न. बऱ्याच वेळा मी काही लोक केसेस घेऊन येतात, त्यांना विचारतो हे का विचारलं बाबा, हे नाही मला वाटलं म्हणून. अरे मला वाटलं म्हणून मी विचारलं, ह्याला विचारणं म्हणत नाही. आम्ही कोण होतो विचारायला, वाटायला. मग त्या अनप्रिज्युडाइज्ड एवढं मोठं दर प्रत्येक BHMS स्टुडंटला हे प्रश्न शॉर्ट नोट मध्ये आलेलाच आहे. ऑर्गॅनल मध्ये हमखास राईट शॉर्ट नोट ऑन अनप्रिज्युडाइज्ड ऑब्झर्वर. आणि आपण तर नुसतं काय व्हायटल फोर्सला लाली लिपस्टिक लावून नुसतं पेपर सजवून आलेलं, बस ऑर्गॅनल मध्ये पास हो. बरोबर ना. सिनियर लोकांनी सांगितलेलं आहे ऑर्गॅनल मध्ये म्हणजे फक्त व्हायटल फोर्स लिहित जावा, तुम्ही पास व्हाल. कुठलाही प्रश्न सोडायचं नाही, सगळं प्रश्न अटेम्प्ट करून या, काही लिहा व्हायटल फोर्स बद्दल, पास व्हाल. आणि त्यामुळे ऑर्गॅनल कच्चा राहिल्यामुळे आपलं पूर्ण बोंब आहे. आणि मेडिसिन, सर्जरी, गायनॅक, ऑब्स्टेट्रिक हे तर सगळंच बोंब आहे. तर धड आपलं होमिओपॅथीही नाही आणि धड ॲलोपॅथिक सब्जेक्टही नाही. त्यामुळे पास झाल्यानंतर आपण तिकडंच आहोत जिथं होतो. म्हणून हे आजच्या तारखेला हे सगळं करायचं कारणच हे आहे की मला सगळ्यांबरोबर घेऊन चालायचं, की आपण कुठं अडतोय, कुठं आपल्याला कळत नाही, कुठं आपला प्रॉब्लेम आहे. म्हणून मी वारंवार विचारतोय, प्रश्न विचारा, कुठं तुमचं प्रॉब्लेम आहे. कारण मला एक गोष्ट कळतंय, मी इथं बसून मला काय माहिती आहे हे सांगण्याऐवजी तुम्हाला काय कळत नाही किंवा तुम्हाला काय अडचण आहेत हे जर करता मी सांगितलं तर खूप भर पडेल तुमच्या याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही. अल्टिमेटली तुमचं अडचण कुठं होतंय, तुम्हाला कुठं प्रश्न येतात हे जर तुम्ही विचारलात आणि ते जर प्रश्नाला मी उत्तर देऊ शकलो तर आपण काहीतरी ह्या 2 तासाचं काहीतरी आपण सार्थक केलं या वेबिनारची. टॉपिक तसे भरपूर आहेत, सांगायला तर भरपूर गोष्टी आहेत, पण ते जर करता तुम्हा लोकांना उपयोगाचं नसेल तर त्या गोष्टी सांगून काहीही उपयोग नाही. वेळ पूर्ण व्यर्थ गेलं. म्हणून मी विचारतोय, तुम्हा लोकांना काय अडचण येतात केसेसमध्ये ते विचारा, त्या हिशोबाने आपण त्याचं सोल्युशन काढू. येस राकेश सॉरी. सर आय हॅव अ क्वेश्चन सर. म्हणजे जे लॉंग केसेस असतात आपले त्याच्यात वी कॅन गेट द डिल्युजन सेन्सेशन, बट जे शॉर्ट केसेस असतात सर अबाउट 5 minutes 10 minutes, हाऊ टू गेट दॅट लेवल ऑफ इन्फॉर्मेशन इन सच केसेस सर, इन अक्यूट केसेस और ऑल्सो इन पेडियाट्रिक केसेस सर. Very How good. to get the sensation in that cases sir. Very good.
सी इन एक्यूट केसेसमध्ये आपल्याला सेन्सेशन शोधायची गरजच भासत नाही. त्याचं कारण एकच गोष्ट आहे, एक तर एलिमेंट्स फ्रॉम क्लिअरली दिसून येतो, दुसरं म्हणजे लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटी, कॉन्कोमिटंट हे क्लिअर कट दिसतातच बऱ्याचशा वेळा, आणि तिसरं म्हणजे आपण जर ऑब्झर्वेशन बरोबर असेल आपली, त्या ऑब्झर्वेशन पायी बऱ्याचशा रेमेडीज क्लिअर कट निघतात. प्रॉब्लेम कुठं होतो, आपलं ऑब्झर्वेशन बरोबर नसतं. मी आपल्या विचारामध्ये आहे आणि पेशंट काहीतरी सांगायला लागलाय, मी कुठल्या तर दुसऱ्या याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती बिझी आहे. त्या एक्यूट केसेसमध्ये, इव्हन पेडियाट्रिक केसेसमध्ये आपलं ऑब्झर्वेशन आणि जे काही सिम्पटम्स यायला लागलेत क्लिअर कट, बरंच वेळा तर ॲलन स्किनॉट लिहिल्यासारखा येतो, पण आपण ते ऐकत नाही. कारण आपण का ऐकत नाही? कारण जे आपल्याला समजत नाही ते आपण ऐकायला जात नाही, आणि जे आपल्याला समजतंय ते उपयोगाचं नाही. उन्हाळा आहे डॉक्टर साहेब, मी पाणी खूप पितो, एक्सेसिव्ह थर्स्ट. अरे बाबा स्वाभाविक आहे, उन्हाळा आहे तर पाणी जास्त पिणारच. त्यामुळे आपण हे बघत नाही एक्यूट केसेसमध्ये स्पेशली. म्हणून ते मी म्हटलेलं ना, आहा आहा, हे तर कधी ऐकलं नव्हतं मी, हे काय बोलला. एक्यूट केसेसमध्ये कारण कुठल्या कारणास्तव हे प्रॉब्लेम सुरू झालं, लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटीज, कशाने बरं वाटतंय, कशाने त्रास जास्त होतो, कुठल्या भागामध्ये दुखतंय, कारण त्यावेळेला तर दुखत असते त्यामुळे तो सांगू शकतो. कुठल्या पद्धतीने बसल्याने बरं वाटतं, असे बरेच मोडॅलिटीज त्या व्यक्तीला त्या क्षणाला त्याला होत असतं म्हणून तो सांगू शकतो. क्रॉनिक मध्ये काय होतो, उलटा क्रॉनिक मध्ये प्रॉब्लेम जास्त असतात, कारण बरंच वेळेला लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटी, कॉन्कोमिटंट हे क्लिअर कट दिसून येत नाही. बराच वेळा पेशंट कधी ह्या बाजूला दुखतंय डॉक्टर साहेब, कधी या बाजूला दुखतंय, नाही कधी ह्या बाजूला दुखतंय डॉक्टर साहेब. कारण वेळ एवढी मोठी असते त्यामुळे त्यांना क्लिअर कट दिसून येत नाही, आणि एक्यूट मध्ये वेळ कमी असल्या कारणाने आणि तो त्या वेळेला ते त्रास सहन करत असल्या कारणाने त्या व्यक्तीला त्याबद्दल क्लिअर कट माहिती असतो. आपलं विचारण्याची पद्धत एक्यूट मध्ये टोटली वेगळं आहे. काय काय होतंय, कधीपासून होतंय, हे त्रास कशाने वाढतंय, कशाने कमी होतो, ह्याच्याबरोबर अजून काहीतरी त्रास आहे का, हे काही फक्त काही प्रश्न आहेत त्याच्याने पूर्ण लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटी, कॉन्कोमिटंट, एलिमेंट्स फ्रॉम हे क्लिअर होतं त्याच्यात. राकेश, येस सर. फक्त काय होतंय की आपण आपलं ऑब्झर्वेशन क्लिअर ठेवा आणि व्यवस्थित लक्ष देऊन क्लिअर सिम्पटम आहे का, काय सिम्पटम आहे. नेक्स्ट, सुहास काय विचारायचं होतं ना डॉक्टर सुहास? येस सीमा. हा सीमा, सर 8 पीस बद्दल सांगा ना थोडंसं. कशाबद्दल? 8 पीस मी आता म्हटले ना की पी. हा ते करूया ना, एक करतो ते. ओके सर. ओके. पहिले डाऊट्स तर क्लिअर होते सध्याची. ओके सर. हा, आणि काय कुठलं, आणि कोणाला काय क्वेश्चन्स? सर मला एक प्रश्न आहे. हा हॅलो हॅलो. हा येस नम्रता. हा सर मला एक प्रश्न आहे की आपण, हा सर. हा बोला. हा सर, कसं आहे की केस घेतो आपण, मग पेशंटने दिलेले जे सिम्पटम असतात ना ते रुब्रिक मध्ये कसे कन्वर्ट करायचे हे कळत नाही.
पेशंटने दिलेला सिम्पटम रुब्रिक मध्ये कसं कन्वर्ट करायची. हा करायचं हे नाही कळत. उदाहरण म्हणजे तो ज्या भाषेत बोलतो ते म्हणजे उदाहरण असं की पेशंटला खूप म्हणजे हात धुवायची सवय आहे, म्हणजे खूप स्वच्छ घासाघीस करत राहतो. मग ते रुब्रिक कसं घेऊ ते नाही कळत. म्हणजे इतकं आहे की 3 वेळा हात धुतो तो टॉयलेट मधून वगैरे आला. हा हा म्हणजे एकदा साध्या सोपने धुतो, एकदा धुवायच्या सोपने, एकदा हँडवॉशने धुतो, असं धुतो. मग कळत नाही की ते नक्की घेऊ कसं. आता ह्याच्यामध्ये तो हे करतोय, एक तर फॅस्टिडियस म्हणून सीमा मॅडम सांगतात, पण त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या पाठीमागं कारण काय. हा ते विचारलं मी त्याला का बाबा असं का करतोस. तर म्हणतो की मला घाण वाटते. ते म्हणजे म्हटलं कसली घाण वाटते. तर म्हणतो म्हणजे जसं की किटाणू आहेत हातावर असं वाटतं. तो हात पण सेपरेट होतो. सुरुवातीचे वेळी 2 हात सेपरेट धुतो, एकमेकांना हात लावत नाही. का तर ह्या हाताचे किटाणू त्या हाताला लागतील म्हणून. तर मी म्हटलं का असं. तर म्हणलं ते पोटात जाणार, पोटात गेले की मला उलटी होणार, असं म्हणजे असं आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. पोटात जाणार, पोटात गेलं की उलटी होणार, बरोबर आहे. प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये. हो पुढे हे विचार, प्रॉब्लेम काय मग मी त्याच्यामध्ये. ते म्हटलं काय बाबा. हा मग विचारलं मी त्याला मग प्रॉब्लेम काय. ते बोलला की नाही मी लहान असताना असं खाल्लेलं खिचडी, मग त्यावेळी मला उलटी झाली. हा आणि त्यात आपला टॉवेल पण सेपरेट ठेवू म्हणजे सेपरेट. मग तो दररोज होतो तो टॉवेल. म्हटलं असं का. तर म्हणतो नाही माझ्या मित्राला एका रिंगवर्म झाला. तसं झालं तर काय होईल. म्हणजे हा रिंगवर्म झाला त्याच्या मित्राला तसा टॉवेल युज केल्याने दुसऱ्याचा. तर तो दररोज टॉवेल आपला धुतो. हा नाही नाही तसं ते तो काय बोलला, रिंगवर्म झाला तर हा तर असं बोलतो. काय होईल. मग त्याला ते डिसीज होण्याची भीती आहे की तसं आपल्याला झालं तर काय होईल. हा हे विचारलं की तो गप्पच राहतो. म्हणतो की काय सांगू आता मी तुला. मला म्हणतो त्याची घाणच वाटते सांगतो. ओके, या संदर्भात मी केस दाखवतो. बट देर आर मेनी थिंग्स. एक तर डिस्गस्ट आहे, फॅस्टिडियस घेऊ शकतो आपण, फिअर ऑफ डिझीज घेऊ शकतो, राईट. ह्या सगळ्या घेऊ शकतो. पण मुळात हा त्याला भीती कुठल्या गोष्टीची आहे त्याच्यामध्ये, ते महत्वाचं बघणं. भीती कुठल्या गोष्टीची आहे, कारण हे आर्सेनिक पण येऊ शकतो अशा गोष्टीमध्ये. अजून एन्झायटी, हेल्थ अबाउट, फिअर ऑफ डिझीज, फिअर ऑफ कंटेजियस डिझीज, फॅस्टिडियस. पण पॉलिक्रस्ट असल्या कारणाने डेफिनेटली 50-60% रिझल्ट येणार. 50-60% रिझल्ट येणार. पण जर करता आपण हे ऑब्झर्व केलं की त्याला हे सगळं करण्याच्या पाठीमागं कारण काय. समजा भीती आहे, भीती कशाची आहे, काय होईल त्याच्यामध्ये, तर डेफिनेटली द होल स्टोरी कम्प्लिटली बदली होईल. त्याचं एक हे सांगतो, कॉज आणि इफेक्ट माहिती आहे ना. कुठलंही कारण नसताना माणूस काही करायला जात नाही, आणि काही जे करतोय हे दिसून येतो. आणि आपल्या मटेरिया मेडिकामध्ये प्रत्येक रेमेडी काय करतंय हे दाखवतंय. चामोमिला जर करता अब्युझिव्ह आहे, चामोमिला जर करता इरिटेबल आहे, चामोमिला जर करता रेस्टलेस आहे, चामोमिला जर करता क्रॉस आहे, तर हे कधी करतो, का करतो. जेव्हा चामोमिलाला काही जर हवं असेल आणि ते त्याला मिळत नाही, तर चामोमिलाला ते एक प्रकारचं इजा झाल्यासारखं वाटतं. मनाला, भावनेला हर्ट, इंजुरी टू इमोशन्स. कारण चामोमिला हे कॉम्पोजिट मध्ये आहे आणि अर्निकाला इंजुरी आहे.
कॅलेंड्युलाला इंजुरी आहे, तर चामोमिलाला पण इंजुरीच आहे. अर्निका हे डायरेक्टली इंजुरी दाखवून देतो. टच मी नॉट, आय एम सेन्सिटिव्ह, टच मी नॉट. कॅलेंड्युला मध्ये शार्प कट इंजुरी आहे, त्यामुळे तो प्रोस्ट्रेटेड, वीक, लिथार्जिक होतो. हे आहे कॅलेंड्युलाची मानसिक अवस्था. पॅसिव्ह रिॲक्शन आहे. पण चामोमिला काय करतो? खाली लोळतो, शिव्या देतो, ॲब्रप्ट होतो, अब्युझिव्ह होतो, क्रॉस होतो, इरिटेबल होतो, अनसिव्हिलाइज्ड होतो. हे त्याचं करणं आहे. पण कशापायी करतो? कारण नसल्याशिवाय कोणी काय करत नाही. जसं मी म्हटलं, रस्टॉक्स हा का चालतो, चालत का राहतो? कारण त्याची विचार असा आहे की चालत नाही राहिला तर त्याचे सांधे आकडून जातील. हेच हानेमाननी अफॉरिझम नंबर 9 मध्ये सेन्सेशन अँड फंक्शन म्हणून सांगितलं. आणि सेन्सेशन अँड फंक्शन हे जर फिजिओलॉजीमध्ये जर बघितलं तर सेन्सेशन हे सेन्सरी नर्व कॅरी करतात फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर, आणि फंक्शन हे मोटर नर्व कॅरी करतात फ्रॉम सेंटर टू पेरिफेरी. आणि त्यामुळे सेन्सरी अँड मोटर हे इक्वल अँड ऑपोजिट आहेत. जितका तीव्रतेने सेन्सरी नर्व कॅरी करून सेन्सेशन घेऊन येतात, तेवढ्याच तीव्रतेने मोटर नर्व फंक्शन क्रिएट करतो, तेवढ्याच इंटेन्सिटीने. आणि त्यामुळे प्रत्येक रेमेडीला, प्रत्येक व्यक्तीला सेन्सरी स्टिम्युलाय असतो आणि मोटर फंक्शन असतो. आणि ज्या वेळेला हे सेन्सरी स्टिम्युलाय आणि मोटर फंक्शन हे जेव्हा इम्बॅलन्स होतो, त्यालाच आजार म्हणतात. जे स्वतःलाही जाणीव होती आणि इतरांना पण दिसून येतो. आणि 84 अफॉरिझम मध्ये काय सांगितलंय? दोज अबाउट टेल व्हॉट ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम. म्हणजे इतरांना पण जाणीव व्हायला लागले की ह्याच्यामध्ये काहीतरी आता बदल झालेला आहे. मानसिक रीतीने, शारीरिक रीतीने, कुठल्याही रीतीने ते इतरांना पण जाणीव व्हायला लागले की ह्याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. आणि ते बदल तो ते बदल एखादा व्यक्ती अर्निका सारखा डायरेक्ट सेन्सेशननी सांगेल, मला हात लावू नका, दुखतंय, मला लागलंय, मनाला लागलं, मी हात, मला काय सांगू नका, मला दुखतंय, टच मी नॉट, एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी टू पेन. हे डायरेक्ट सेन्सरी स्टिम्युलाय दाखवतंय. तेच कॅलेंड्युला मध्ये रिॲक्शनने दाखवते, प्रोस्ट्रेटेड, वीक, एक्झॉस्टेड इंजुरी नंतर. तेच चामोमिला रिॲक्शन दाखवतं, पण ऍक्टिव्हली दाखवते. लोळणं, शिव्या देणं, क्रॉस, अनसिव्हिलाइज्ड. तर काही लोक सेन्सरी स्टिम्युलाय सांगतात, काही लोक रिॲक्शन दाखवतात किंवा फंक्शन दाखवतात. उदाहरणार्थ कॅक्टस मध्ये मला एक्सपॅन्ड व्हायचंय, का? कारण माझ्या आतमध्ये फिलिंग हे आहे की मी सिकुडून जाईन, श्रिंक होऊन जाईन, आवळून जाईन, छोटं होऊन जाईन असं. तर हे दोन पोलॅरिटी आहेत. जर करता सेपिया बघितलात, सेपियाचं बसण्याची पद्धत कसं आहे? एकावर एक पाय ठेवून ना, नाहीतर युटरस खाली निघून जाईल.
त्यामुळे एकावर एक पाय ठेवा आणि धरून ठेवा. ऑल गॉन सेन्सेशन इन ऍब्डॉमन. ऍब्डॉमन मध्ये सगळं घसरून जाईल खाली. मानसिक रीतीने अवराईज सिम्पटम आहे सेपियामध्ये. पैसे निघून जातील. घट्ट धरून ठेवा, घट्ट धरून ठेवा. आता जर करता आपण हे बघितलं पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत सेपियामध्ये काहीतरी निघून जाईल हे त्यांना वाटतंय, म्हणून ते करतात काय, फंक्शन काय की धरून ठेवा. निघून जाईल म्हणून धरून ठेवा, निघून जाईल म्हणून धरून ठेवा. हे आहे सेपियाची मेन गुणधर्म. आणि ते कटल फिश मध्ये आहे काय, ते इंकची पिशवी जेव्हा मला बचाव करायचा स्वतःच, ते इंक निघून जाईल आणि परत भरून ठेवा. परत जेव्हा गरज भासली सोडा, रिलीज करा, परत भरा. हे त्या कटल फिशचं मेन गुणधर्म आहे त्याची जीवनाची. आणि त्यामुळे ते प्रूव्हिंग मध्ये आलेलं आहे, त्यामुळे ते सिम्पटम सेपियामध्ये आलेलं आहे. तसंच प्रत्येक रेमेडीची काही सेन्सेशन आहे आणि काही फंक्शन आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हे कसा वागतो हे दाखवतो. कारण फंक्शन हा सोपा आहे सांगण्यासाठी, सेन्सेशन सोपं नाही. मला काय अनुभव होतोय हे मी कधीच सांगू शकत नाही, जोपर्यंत आपण त्या मार्गाने हळूहळू पोकळात आतमध्ये जात नाही. पण सहज जर करता तुम्हाला विचारलं सध्या तुम्हाला काय अनुभव होतोय, 70-80 लोकांमध्ये कोणी सांगू शकणार नाही काय अनुभव होतोय. पण हेच जर करता आपण एखाद्याला विचारलं काय करावं असं वाटतंय, पट घड 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 बोलून टाकेल तो. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना विचारा, 99% सांगतील मला फ्रीडम नाही, प्रत्येक वेळेला अभ्यास करायला सांगतात आई वडील. आणि तुम्ही त्यांना विचारा कसं वाटतंय, त्याच्यामध्ये काय वाटतंय, वाईट वाटतंय. वाईट वाटतंय म्हणजे काय ना, अति दुःख होतं. दुःख होतंय म्हणजे काय नाही, खूप वाईट वाटतंय, कुठं जाणारच नाही. ते जर करता तुम्ही हे विचारा, बर फ्रीडम दिलं, फ्रीडम म्हणजे काय तुमच्यासाठी. अरे काय सांगू डॉक्टर, आत्ता सायकल काढेन आणि भुंकने जाईन. का सांगता येतं त्याला, कारण त्याला काय करायचं हे सोपं आहे त्याला सांगणं, पण काय वाटतंय हे सांगणं अवघड आहे. येस आशुतोष. हॅलो. हा आशुतोष. हॅलो. हा आशुतोष. हा सर, मला एक क्वेश्चन विचारायचा होता की कॉमन सिम्पटम आणि कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम कसे डिफरन्शिएट करायचे. जसं की आताचा एक्झाम्पल, तो मुलगा कंटिन्यू हात वॉश करत होता, तसं तो ओसीडी मध्ये हा कॉमन सिम्पटम आहे का, आपण कसं डिफरन्शिएट करायचं. करेक्ट. आता आपण हे हँड वॉश करतोय म्हणून मी मगाशी हे बोललो की बाबा आपण हँड वॉश करतोय हे फक्त बघितलं तर ते कॉमन सिम्पटम आहे. जर त्याला पोकरलं, आणि कॉमन सिम्पटम आणि कॅरेक्टर सिम्पटम मध्ये हे फरक आहे. कॉमन सिम्पटम हे फिजिशियनला पण समजतं आणि पेशंटला पण समजतं. कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम जे आपल्याला समज पडत नाही, आपल्या समजच्या पलीकडे आहे. उदाहरणार्थ, लातूर सारख्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा मला अजिबात ताण येत नाही आणि अजिबात घामही येत नाही. मस्त मजेत राहतो, मला पंखाही लागत नाही. हे आपल्या बुद्धीने कळतंय आपल्याला, हे आपल्याला कळत नाही. अरे बाबा हे काय बोलायला लागलाय, लोक इथं पंखा लावून बसलेले, थंडगार पाणी पितायत, सरबत पाहिजे, ताक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आणि हा म्हणतो मला पंखाही लागत नाही, ताणही लागत नाही आणि घामही येत नाही. कळत. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम हे आपल्या सर्वसामान्य बुद्धीला समज पडत नाही, आणि कॉमन सिम्पटम हे सर्वसामान्य बुद्धीला कळतंय. उन्हाळ्यात बाबा मला खूप तहान लागतं डॉक्टर साहेब, कळतंय मला.
एक लहान मुलाला जरी विचारलं तर तोही हसेल, म्हणेल हा त्याचं काय, कळतंय. पण कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम हे आपल्या समजच्या पलीकडे आहे. आलं लक्षात? ओके. हॅलो. आणि ह्या ओसीडी मध्ये जे प्रश्न आहे ना, ह्या ओसीडी मध्ये जर आपण ओसीडी पकडलं तर हे कॉमन सिम्पटम आहे ओसीडी साठी. पण आपण काय करायचं, ते बरोबर. पुढं बायपास करायची. का करतो बाबा, नाही केलं तर काय, आणि तो कुठं गेला, रिंगवर्म, मित्राला रिंगवर्म झालं आणि मला झालं तर, हे त्याची समज आहे. मला झालं तर हे त्याची समज आहे, बरोबर आहे. मला झालं काय होईल बाबा, झालंच समजा तुला. बरंच लोक हे म्हणतात, बरंच लोकांचं हे असतं, नाही डॉक्टर साहेब आता ते घरगुती प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि मी सांगतो नाही सॉल्व्ह करायचा नाही आपल्याला, ते प्रॉब्लेम ठेवायचे तसंच. हा, ते प्रॉब्लेम तसंच ठेवायची आहे. आणि आता मला सांगा काय आहे त्याच्यामध्ये. प्रियंका, ते केसला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं नाही, राहू देते प्रॉब्लेम तसंच. बघा काय होतं याच्यामध्ये. कारण पेशंट केवळ फक्त एक्सक्यूज काढतो. पेशंट केवळ स्वतःचा मनाचा दिलासा करतो. पेशंट म्हणण्यापेक्षा मानव धर्म असा आहे की आपण शक्यतो स्वतःची समज करण्यामध्ये आयुष्य गुंतवतो. ठीक आहे, समाधान हो, ठीक आहे, समजून घे, ठीक आहे, जाऊ दे. आणि ह्याला म्हणतात कॉम्पन्सेशन. जितका वेळ आपल्याला आतमध्ये त्रास होतो आणि आपण समाधान करायचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, जाऊ दे म्हणतो, तेवढंच आपला आजार खोलपर्यंत जातो. कारण आपण मनाची तयारी नसताना बाहेरून केवळ फक्त सामाजिक रीतीने आपण ते फक्त समाधान करतो, स्वतःपुरता करत नाही. केवळ लोकांसाठी म्हणून आपण समाधान करतो, किंवा लोकांसाठी म्हणून आपण समजून घेतो. पण अंतर्मनापासून आपल्याला त्या गोष्टीचं भयंकर दुःख झालेलं आहे, त्या गोष्टीचा आपल्याला भयंकर आतमध्ये दडलेला राग आहे, त्या गोष्टीचा आपल्याला आतमध्ये दडलेल्या भयंकर भावना आहेत, ज्याला आपण विसरू शकत नाही, ज्याला आपण तडजोड करू शकत नाही. आणि ते जे खळवळ रीतीने आतमध्ये चाललेलं असतंय ते कुठं ना कुठं तरी आजाराच्या रूपाने बाहेर पडतो. ज्याला हनुमाननी काय सांगितलंय, द सीट ऑफ गव्हर्नन्स ऑफ द डिझीज, द सेंट्रल डिस्टर्बन्स. आपण केवळ बाहेरून सांगतो, नाही ठीक आहे यार, नाही समझ गया मैं, ठीक है कोई प्रॉब्लेम नहीं. आणि अंतर्मनाने अरे ऐसा क्यों किया, असा का केला त्यांनी, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मन खात राहतंय आपल्याला. हे मन खात राहतंय म्हणजे काय, ज्या गोष्टीला आपण खरोखरच त्याच्याबरोबर समाधान केलेलं, अंतर्मनाने समाधान केलेलं आहे, ते गोष्टी निघून जातील. पण ज्या गोष्टीला आपण अंतर्मनाने समाधान केलेलं नाही, अंतर्मनाने आपण त्या गोष्टीचा बरोबर आपण एकजूट झालेलो नाहीये, राग, द्वेष, मोह, अहंकार हे सगळं आतमध्ये आपण दडून ठेवलेलं आहे. आणि बाहेरून आपण फक्त हसरा चेहरा दाखवतो, तो हसरा चेहरा नाही, त्याला फक्त कॉम्पन्सेशन म्हणतात. आणि जितका कॉम्पन्सेशन आपण करत असतो तितकाच आपण आजाराच्या खोलामध्ये जातो. मग ते मानसिक असो, शारीरिक असो. कारण त्या गोष्टीसाठी आपलं झोपमोड होती, त्या गोष्टीसाठी आपल्याला भूक लागत नाही, त्या गोष्टीमुळे आपण अस्वस्थ होतो, त्या गोष्टीमुळेच आपल्याला शारीरिक किंवा मानसिक आजार निर्माण होतो. आणि जोपर्यंत ते आपल्या स्वतःला दिसून येत नाही तोपर्यंत त्याची खेळ चालू राहते आजाराची.
आणि ज्या वेळेला ते आपल्याला दिसून यायला लागते आणि आपल्या शेजार पाजाऱ्यांना पण दिसून यायला लागतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा तो पेशंट येतो आपल्याला ते वेळ निघून गेलेल्याच्या अवस्थामध्ये येतो तो. आपल्याला हे बघायचं सुरुवात कुठनं झालेलं आहे, ह्या आजाराची याची बी पेरली कुठे गेलेली आहे आणि त्याची मानसिक अवस्था काय झालेली त्यावेळेला, कुठल्या रीतीने त्या गोष्टीला बघितलं, कुठल्या रीतीने त्या गोष्टीला तो हे केलं आणि स्वतःला आता त्या गोष्टीमध्ये तो कसं स्वतःला समजून घेतोय, ज्याला आपण डेल्युजन म्हणतो. आणि त्या समजून घेण्याच्या मध्ये तो स्वतःचा ह्याच्यामध्ये ते समजमध्ये काय अनुभव करतो आणि ते अनुभव मानसिक, शारीरिक, आत्मिक सगळ्या लेवलला कंबाईन करून ते अनुभव सांगतो. राईट. म्हणून हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे की केस टेकिंगच्या वेळेला लोकांना काउन्सिल करायला जाऊ नका. केस टेकिंगच्या वेळेला एखादा व्यक्ती रडत असेल तर त्याला समाधान करायला जाऊ नका. तुम्ही तिकडं काही समाधान करण्यासाठी बसलेला नाही आहात. कारण जर का तुम्ही समाधान करायला बसलात तर ते केस कधी सॉल्व्ह होणार नाही. कारण समाधान करणं हे केवळ फक्त त्या क्षणापुरताच आहे. आणि होमिओपॅथी कुठली गोष्ट क्षणापुरता करत नाही. इट इज रॅपिड, जेंटल, परमनंट रेस्टोरेशन. परमनंट बसणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे पेशंट जर रडत असेल, पेशंट जर भावनिक होत असेल, तुम्ही त्या भावनेमध्ये वाहत जाऊ नका. त्या भावनेला काही उपयोगाचं नाही. कारण जर करता तुम्ही त्या भावनेमध्ये वाहत गेला तर हे अफॉरिझम लागू होणार नाही. रॅपिड, जेंटल अँड परमनंट. तुम्ही फक्त त्या क्षणापुरता नाही बाबा सगळ्यांची हेच गोष्ट आहे, बघा ना आता माझ्याही घरी तेच प्रॉब्लेम आहे, तुमचं काय नवीन नाही, समजून घ्या, समाधान करून घ्या, तडजोड करून घ्या. दिल्या घरी गेला तर काहीतरी तडजोड होणारच आहे, चढाव उतार. नवरा बोलणारच, बायको बोलणारच, काही उपयोगाचं नाही आणि ते कधी मिटलेलं नाही आणि मिटणारही नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की किनाऱ्याला बसून ते वाहत्या नदीला बघा. ते नदीमध्ये उडी मारू नका. तुम्ही त्यांच्या भावनामध्ये उडी मारू नका. बाहेर बसून बघा त्यांचं भावनांचं काय होत चाललंय आणि त्या पुढं तरी कसे बघतात त्या भावनेला त्याच्याकडे बघा. आणि जेव्हा तुम्ही ते खरोखरच ते सिमिलिमम औषध जेव्हा द्याल तेच खरं समाधान आहे त्याचे. कारण गरज त्याला त्या सिमिलिममची होती. गरज तुमच्या शब्दांची नाही, गरज तुमच्या भावनेची नाही, गरज तुमची समजची नाही, गरज त्यांना ते सिमिलिममची होती. आणि हे कसं करायचं, बरंच लोकांना प्रॉब्लेम आहे, बरंच लोकांना भाविक होतात, मान्य करतो. म्हणून त्या गायडेड केस टेकिंग मध्ये आपण हे सगळं व्यवस्थित पार पाडतो. आणि म्हणून मी कायम सगळ्यांना सांगतो 10 ते 12 गायडेड केस टेकिंग करा आणि बघा. कारण व्हिडिओ केस हे कोणीतरी घेतलंय आणि आपण बघतो. स्वतःचा अनुभवाचं काय. मी पाण्यामध्ये पडल्याशिवाय मला पोहता येणार नाही. नुसतं बाहेरून बसून खोल आहे का, पाणी थंड आहे का, गार वाटतो का, दगड लागतो का खाली, त्याच्याने पोहता येणार नाही कोणालाही. पडा पाण्यात, स्वतः ते गायडेड केस टेकिंग मध्ये भाग घ्या आणि मग बघा आणि मग सांगा शेखर सर तुम्ही तर सांगितलं होतं आणि आम्हाला अजून तिथंच आहोत आपण जिथं होतो, काही हारायला तयार आहे त्याच्यामध्ये. पण सहभागी व्हा त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा आनंद त्याच्या. व्हिडिओ केस नुसता बघून उपयोग नाही. मनीषाचा क्वेश्चन आहे तर सर शुड बी एक्सप्लेन द केस टेकिंग प्रोसेस.
कृपया करून एक्सप्लेन करू नका. कारण काय होतं, बरंच वेळा पेशंट सुरुवातीलाच प्रश्न विचारतो, असला आजार कधी तुम्ही बघितलेला आहे का? बरेच लोक विचारतील, कधी तुम्ही असला आजार बघितलेला आहे का हो? मी लगेच विचारतो, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या मतेने किती वेळ लागेल हो? तुमच्या हिशोबाने किती वेळ लागेल असं वाटेल तुम्हाला? कारण त्यांचं प्रश्न विचारण्या पाठीमागं पण कारण आहे. हे बघा, ते मूळ सिम्पटम आहे त्यांची. काहीतरी डेस्परेशन घेऊन आलेले आहेत ते, म्हणून विचारतात किती वेळ लागेल. आणि आम्ही कोण? आम्ही तांत्रिक नाहीये. नाही बाबा तुमचं 8 महिन्यात ठीक होईल, तुम्ही 12 महिन्यात ठीक व्हाल, तुम्ही 1.5 वर्ष लागेल तुम्हाला. आम्ही कोण सांगणार आहे? त्यामुळे काउन्सिल करू नका, कोणालाही उत्तर देऊन समजू नका. प्रोसेसच्या एंडला काही करा ते ठीक आहे, पण जेव्हा केस घेताना कुठल्याही गोष्टीचं तुम्ही आन्सर, एक्सप्लेनेशन, होमिओपॅथीमध्ये ड्रीम महत्वाचे असतात कारण त्याच्यामध्ये रेमेडी आपल्याला कळतंय, हे सगळं सांगायची काही गरज नाही. कारण तुम्ही त्या वेळेला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वाचं जे चित्र आहे त्या चित्रावरती तुम्ही तुमचं काहीतरी तुम्ही पेंटिंग करताय आणि त्याचे सत्यानाश होऊन जाते. त्यामुळे कृपया करून जे काय तुम्हाला गाईडन्स द्यायचं केस नंतर, जे तुम्हाला बोलायचं गप्पा मारायचं केस नंतर, केसच्या आधी केसच्या मध्ये नाही. कारण त्या व्यक्तीचं जे काय व्यक्तिमत्व असतो ना, त्या क्षणाला जे नैसर्गिक रीतीने बाहेर पडतो त्याला तुम्ही गमवाल. क्वेश्चन. हा राणी. हा सर, जेव्हा फॅमिली फ्रेंड्स किंवा क्लोज रिलेटिव्ह तुमचे पेशंट्स बनून येतात, तर तेव्हा हे खूप डिफिकल्ट होतं क्रॉनिक केसेसमध्ये स्पेशली, की त्यांचं माइंड किंवा त्यांच्या नेचर बद्दल जाणून घेणं, किंवा ते लवकर ओपन अप होतच नाही. माइट बी बिकॉज ऑकवर्डनेस की काय, पण ते ओपन अप होत नाही. तर तेव्हा त्यांना कसं विचारायचं? फर्स्ट ऑफ ऑल एक लक्षात ठेवायचं, मी ओळखत नाही, मला माहिती नाही. एकदा केबिन मध्ये तुम्ही बसलात, ओके, कृष्णनी काय सांगितलंय? तुम योद्धा हो, सामने वाले भले ही तुम्हारे भाई है, युद्ध करना तुम्हारा धर्म है. बरोबर आहे की नाही? हा, मिथ, मायथॉलॉजी आणि होमिओपॅथी एक युनिव्हर्सल आहे. काय होतंय, आपण भाविक होतो. आपण समजा जर आपल्यामध्ये जर करता हे कॉन्फिडन्स नसेल, ऑटोमॅटिकली ते होत. आपण काय करायला बसलो तिकडं, त्या व्यक्तीला त्या नात्याला नाही, त्या व्यक्तीला आपण बरं करण्यासाठी बसलो ना. व्यक्ती पहिला का नातं पहिलं? व्यक्ती पहिला. बरोबर आहे की नाही? त्यामुळे प्लीज ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि व्हेरी गुड क्वेश्चन राणे, आय रिअली अडोर दिस थिंग्स. ऑल क्वेश्चन वर व्हेरी गुड. कारण काय, हे गोष्ट आपल्याला कळलं पाहिजे की मी इथं बसलोय केवळ समोर बसलेल्या एक मनुष्याला समजून घेण्यासाठी, कुठली गोष्टीचा आनंद घेण्यासाठी नाही. त्या माणसाचं काय मजबुरी आहे, त्या माणसाचं काय प्रॉब्लेम आहे, त्या माणसाला काय हवं आहे जीवनामध्ये, त्या माणसाला का बाबा एवढं चळवळ करायला लागलाय तो, आणि काय आहे ते औषध निसर्गामधलं जे देऊन जेणेकरून त्या माणसाला मी स्थिर करू, त्या माणसाला मी निरोगी करू. हे माझा धर्म आहे. बाहेर बसू, आपण बोलू, गप्पा करू, काय ते गोष्ट वेगळी. पण जेव्हा आपण ह्या खुर्चीवर बसतोय, हे आमचं युनिव्हर्सिटी आहे, इथं आपण शिकलोय, इथं आपण शिकतोय, त्यावेळेला आपण केवळ फक्त आपलं धर्माचं पालन करावं, की आपण समोरच्या व्यक्तीला
ज्या गोष्टीचा आजारपणा आहे ते व्यवस्थित समजून घेऊन त्याला निसर्गामधलं काय औषधं लागणार आहे ते देऊन त्याला कसं आपण निरोगी करू, हे आपलं मेन ध्येय पाहिजे. नंतर सगळं नातं बितं सगळं आपण बाहेर काय ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण दवाखान्याच्या आतमध्ये, कन्सल्टिंग रूमच्या आतमध्ये, त्या चेंबरमध्ये, त्या पवित्र स्थानामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे की आपण समोरच्या बसलेल्या मनुष्याचा आपल्याला कसं आपण लवकरात लवकर निरोगी करू, आणि हे करण्याच्या पाठीमागे आपल्याला त्याला काय आहे प्रॉब्लेम, जेणेकरून तो आपल्या दरवाजावर आलेला आहे, हे समजणं खूप महत्वाचं आहे. व्हेरी गुड क्वेश्चन राणी. या नेक्स्ट. सर या पंकज सर. हा पंकज बोलो. सर, हाऊ टू अवॉइड इंटरप्रिटेशन, म्हणजे जसं पेशंट त्याच्या केस सांगताना तो सांगतो अलग आणि फिजिशियन त्याचं इंटरप्रेट अलग करतो. म्हणजे जसं जर पेशंट मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये केस देत असेल, त्याचं इंटरप्रेट करून ते रुब्रिक इंग्लिशमध्ये किंवा सिम्पटम्स बनवतो फिजिशियन, ते आपण अवॉइड कसं करतो? जसं तुम्ही मगाशी केस दाखवली की ज्याच्यामध्ये पेशंट बोलला की मला संपवायचं आहे, तर तिथे फिजिशियन लगेच इंटरप्रेट करून घेतो की सुसायडल टेंडन्सी. तर अशा गोष्टींमध्ये कसं काय असतो पंकज? व्हेरी गुड क्वेश्चन. काय असतंय, बोलताना त्याची हावभाव, ज्याला आपण पिच, व्हॉल्यूम, पेस, फेशियल एक्सप्रेशन, आणि जेव्हा माणूस फक्त सांगण्यापुरतं सांगतो ना, तर माणूस नजरेत नजर टाकून बोलतो, आणि जेव्हा अंतर मनापासून जे आलेलं असतं ना, ते जवळजवळ 80% तुमच्या नजरेत नजर नसते. कारण अंतर मनापासून बोलत असताना व्यक्ती बराच वेळा नजर बंद होतात, डोळे बंद होतात, लक्ष कुठंतरी दुसरीकडे गेलेलं असतं त्याची, तो इथं नसतोच. कारण तो ऑलरेडी ते चित्र बघत असतो जे काय तो सांगत असतो. आपण कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा आपल्या मित्रांना वगैरे सांगत असतो ना, हे कुठं हरवला, इकडे बोलतो की नाही असं? हा, बऱ्याच वेळा आपण लोकांना बोलतो जेव्हा आपण मित्रांना वगैरे, अरे कौन से ख्याल में इधर 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 पे आ जा यार, आपण इधर पे, इथे इथे कुठं हरवलास. कारण जेव्हा माणूस त्या गोष्टीमध्ये हरवला असतो त्यावेळेला तो व्यक्ती इथं नसतो, त्यामध्ये शिरा. आणि जर करता खरोखरच इथं असतो तेव्हा तो नजरेत नजर भिडून आणि विचारपूर्वक तो बोलतो. त्या गोष्टीवर शक्यतो भरोसा करू नका. हे काही गाईडलाईन्स आहेत आपली केस टेकिंग, कारण हेच आपलं रोजीरोटी म्हणतो ना, हेच आहे. केस टेकिंग नाही तर पुढं काही नाही. माप पुस्तकं असू दे, माप काही सॉफ्टवेअर असू दे, जर आपल्याला माहिती काढता आलं नाही तर ते आपण काय उपयोग काय त्याचा, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे वार्ता कशी करायची, संपर्क कसा साधावा आणि समोरच्या व्यक्तीला कसं ओळखून घ्यावं, जे गरजेचे आहे, ह्याबद्दल आपण डेफिनेटली पुढं विचार करूया. आपण सगळे आजच्या दिवशी ह्या वेबिनारसाठी आलात, मी खरोखरच खूप आभारी आहे. आणि मनापासून मला खूप आनंद वाटला आज, की घरी आल्यासारखं वाटलं. खरं सांगायचं शब्द नाहीत त्याला, घरी आल्यासारखं वाटलं. कारण इंग्रजीमध्ये आपण जगभर देतोय आणि ते डायलॉग बोलणं आणि ते हे बोलणं पेशंटच्या लँग्वेजची ते आनंद देत नाही जे मातृभाषामध्ये येते. इंग्लिशमध्ये त्याची रुचीच येत नाही अजिबात. त्यामुळे धन्यवाद. आणि डेफिनेटली आपण पुढं विचार करून व्यवस्थित प्लॅन करून सिरीज करूया. काही गोष्टी जर करता तुमचं मी सॉल्व्ह केलं नसेल आजच्या तारखेला तर माफ करा. डेफिनेटली आपण पुढच्या याच्यामध्ये येत्या सिरीजमध्ये आपण डेफिनेटली करू. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र.